जमलं ओके का आता? ओके म्हणू हा मग आता काही अडचण नाही ना? जुने अभ्यासक पण आलेले ओके ना? आता काही ताण नाही ना? ओके म्हणले ना? जय शिवराय, जय भीम सर्वांना. मित्रांनो, आज मुंबईच्या आझाद मैदानावरती मराठ्यांचा आवाज घुमतोय. जरांगे पाटलांसह हजारो लाखो मराठ्यांचा ज्वालामुखी आझाद मैदानावरती फुटतोय. एक निर्णय घेतला जाईल आणि ती सुद्धा मागणी जवळपास मान्य केलेली आहे आणि त्यानुसार तो थोडासा किचकट भाग आहे. का फुटतोय? कारण मराठा समाजामध्ये जे मागासलेले वर्ग होते त्यांना त्यांच्या न्यायासाठी, त्यांना आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील हे मागच्या 5 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते. सरकारकडून काही पॉझिटिव्ह अपडेट्स येत नव्हत्या. असं वाटत होतं की सरकार जरांगेंना तोडण्याचा प्रयत्न करतोय, मराठी आंदोलकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतोय आणि तसं काम सुद्धा चालू होतं. कोणी मराठी आंदोलकांना नाव ठेवत होतं, कोण बोलते मराठी आंदोलक महिलांची छेड काढतायत, कोण बोलत होतं मराठी आंदोलक मुंबईमध्ये घाण पसरवतायत. पण या सर्व समस्यांवरती जेवढ्या समस्या महाराष्ट्र हायकोर्ट, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या समोर फेकल्या, त्या सर्व समस्यांवरती मात करून आज मराठ्यांचा विजय झाला आहे. ज्या मागण्या घेऊन जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, त्या मागण्यांचा GR घेऊन विखे पाटील असो, उदय सामंत असो, हे सर्व राज्य मंत्रिमंडळाचे नेते आता 5-10 मिनिटापूर्वी जरांगेच्या स्टेजवरती आले होते तो GR घेऊन. आणि ह्या GR मध्ये सर्व मागण्या होत्या, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश हे डिपार्टमेंटला दिले गेले आहेत. जरांगेंनी तो पूर्ण GR वाचून दाखवला. सर्वात पहिली जी मागणी होती ती मागणी होती हैदराबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करा. ही मागणी तात्काळ पूर्ण केली जाणार आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. तात्काळ हैदराबाद गॅजेटनुसार ज्यांचं जे गावातील किंवा कुळातील जे माणसं होते, ज्यांना त्या गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र भेटलं होतं, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं जाणार आहे. दुसरी मागणी जी होती की सातारा गॅजेटची पण तत्काळ अंमलबजावणी करा, त्याची सुद्धा अंमलबजावणी येणाऱ्या 15 दिवसामध्ये केली जाईल, असा GR काढण्यात आला आहे. जमलं ओके का आता? ओके म्हणू हा मग आता काही अडचण नाही ना? जुने अभ्यासक पण आलेले ओके ना? आता काही ताण नाही ना? ओके म्हणले ना? आणि जसं हे याची घोषणा जरांगे पाटलांनी स्टेजवरून केली, तसं संपूर्ण आझाद मैदानामध्ये एक जल्लोष, गुलाल उधळण्यात आला आहे. तुम्ही जर आता आझाद मैदानाचं चित्र बघितलं तर जसं असं वाटतंय की एखादी जत्रा तिथे सुरू आहे. इतका उत्साह मराठ्यांमध्ये, मराठी शेतकऱ्यांमध्ये, मावळ्यांमध्ये तिथे आहे. आता मित्रांनो, हा GR जरांगे पाटलांनी आपल्या वकिलांकडे दिलाय व आपल्या 5 वकिलांची टीम तिथे आहे. तो GR ते वकील तपासतील. तो GR जो योग्य असेल तर जरांगे पाटील विखे पाटलांच्या हातातून आपला आमरण उपोषण सोडणार आहेत. आणि आज रात्री 9 वाजताच मराठे आणि जरांगे पाटील मुंबई सोडणार आहेत. ज्या मराठ्यांनी अख्ख्या मुंबईला जाम केली होती, जे मराठे या सरकारला खमत नव्हते, जे मराठे यांना असं वाटत होतं की मुंबईमध्ये घाण पसरवतायत, जर हा GR योग्य वाटला तर आज 9 वाजता हे मराठी माणसं जरांगे पाटील मुंबई सोडतील, उधळतील आणि ही मुंबई खाली करतील. आणि शेवटीला ते म्हणतात ना, मेहनतीचं फळ भेटतं, आणि हेच फळ जरांगे पाटलांना भेटलंय. अनेक गरीब मागासलेल्या मराठी समाजातील लोकांना याचं फळ भेटणार आहे आणि जेणेकरून सर्वांचं भलं होणार आहे, सर्वांना सुख लाभणार आहे. मित्रांनो, असंही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर यश भेटेल, पण शेवटीला हे यश भेटलंय. आणि आता GR वकिलांकडून तपासला जात आहे. खूप आनंद वाटतोय त्या मराठी माणसांना नाचताना बघून. तर असंच मेहनत करत राहा, तुम्हाला तुमचं यश नक्कीच भेटेल. आता येणाऱ्या काही तासांमध्ये काय होतंय ही गोष्ट बघण्यासारखी आहे.
जे काही अपडेट असेल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. ते अपडेट मिळण्यासाठी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो, ते बटन पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.